मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 4 दिवस दाओस दौऱ्यावर आहेत। दाओस दौऱ्यादरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यासाठी स्वित्झर्लंडमधील महाराष्ट्रीयन हे स्वागतासाठी सज्ज झाले। व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे। मुख्यमंत्री शिंदे संबंधित दालनाचं उद्घाटन करणार आहेत। ओमान, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण कोरियाच्या मंत्र्यांसोबत यावेळेला चर्चा होईल। डीपी वर्ल्ड, लुईस ड्रेफस आणि विक्टोवीज एटोमिका या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे। जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्न प्रक्रिया गटाचे सदस्य सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। 17 तारखेला गौतम अदानींची मुख्यमंत्री शिंदेंसोबत भेट होणार आहे। नागरी क्षेत्रामधली आव्हानं, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकास या विषयावर मुख्यमंत्री भाषण देणार आहेत। कृषी, महिला सहभाग आणि अन्न सुरक्षा या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री शिंदे सहभागी होते। स्विसच्या भारतातील राजदूतांसोबत चर्चा आणि 8 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत। 18 तारखेला सीआयआयकडून गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील। कॅपजेमिनी, एपी मोलेर मस्क आणि बॉल कॉर्पोरेशन यांच्या प्रमुखांशी पण गाठीभेटी होणार आहेत। एकूण 3,10,000 कोटींचे करार करण्यात येणार आहेत। तर असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 4 दिवसांचा दौरा असणार आहे। मी इथे महाराष्ट्र मंडळाबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कामं करत आहे, वेगवेगळ्या पदांवर कामं करत आहे आणि यावेळेला मला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचं स्वागत करायची संधी मिळत आहे। तो पूर्णपणे कार्यक्रमाचं आयोजन करण्याची संधी मिळत आहे। मी खूप खूप आभारी आहे आणि मी खूप उत्सुक पण आहे उद्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला। मी पुण्याचा आहे आणि गेले 3 वर्ष झुरिकमध्ये राहतो। माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचं झुरिकमध्ये सहर्ष स्वागत आणि तुमच्या दौऱ्याला खूप मनापासून शुभेच्छा।